नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन डिझाईन्स घेऊन आलेली आहे आणि अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. तर नक्कीच तुमच्या दारासमोर काढून बघा आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहिली रांगोळी आपण 3 ते 2 टिपक्यांची काढली आहे आणि षटकोन काढला आहे. त्यात खूपच सोपी रांगोळी आहे ही. तुम्ही दारासमोर काढू शकता किंवा एखाद्या सणावारालाही काढू शकतात अशी आहे. अगदी कमी वेळेत, कमी कलरमध्ये आणि कमी जागेत काढता येईल अशीच आहे रांगोळी. चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणींनो किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर रोज रांगोळ्या काढायला आवडतात पण तुम्ही वेळेअभावी रांगोळी काढत नसाल तर असं करू नका मैत्रिणींनो, कारण तुमच्या ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. म्हणजेच मी तुमच्यासाठी खूप सोप्या आणि छान छान डिझाईन्स घेऊन येत असते रोज. तर तुम्ही रोज रांगोळी काढा. एकदम छोट्या आणि सुंदर डिझाईन्स आहेत. तर तुमच्या त्या घाई गडबडीमध्ये आणि कमी वेळेतही काढू शकाल अशाच आहेत. अगदी 5 ते 10 मिनटाच्या आत. तर नक्कीच रांगोळी काढत जा. वेळ नाही म्हणून रांगोळी काढणं टाळू नका. तर नक्कीच एकदा चॅनलला भेट द्या आणि जी पण रांगोळी आवडेल नक्की काढून बघत जा दारासमोर. आणि जर अजूनही तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर जेव्हा आपण चॅनल सबस्क्राईब करतो त्यानंतर बेल आयकॉन असतं ते प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला आधी नोटिफिकेशन येत जाईल. व्हिडिओबरोबरच मी जे पण पोस्ट वगैरे टाकते रांगोळीच्या त्याचंही तुम्हाला आधी नोटिफिकेशन येईल. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि आपल्या ह्या रांगोळ्या पण तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील आणि नवीन डिझाईन त्यांना पण शिकायला मिळतील. आणि तुम्ही फक्त जर रांगोळी बघत असाल आणि ट्राय नसेल करत तर तसं नका करू. रांगोळी पण बघा आणि त्याबरोबर रांगोळी तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर नक्की ट्राय करून बघा. आणि ज्या पण मैत्रिणी रोज रांगोळ्या बघतात आणि कमेंट्सद्वारे मला कळवतात, त्यांचे रिप्लाय देतात, तर त्यांचं मनापासून धन्यवाद. ते वेळात वेळ काढून रांगोळ्या बघतात आणि दारासमोर काढतात रांगोळ्या. आणि रांगोळी काढणं हे किती महत्त्वाचं हे तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे. तर नक्कीच रांगोळ्या काढत जा दारासमोर. आपली पुढची रांगोळी 3 ते 2 टिपक्यांची आहे. एकदम नाजूक रांगोळी. तुम्ही ही देवासमोर ट्राय करू शकता रांगोळी. आणि तुम्ही बघितलंच असेल, तुम्ही जर नवीन असाल किंवा जुने असाल, तुम्ही जर चॅनलला व्हिजिट दिली असेल तर आपल्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या असतात आणि त्याही अगदी कमी वेळेत सुंदर रांगोळ्या अवेलेबल आहेत. जेवढ्या ह्या काढायला सोप्या आहेत, जेवढा कमी वेळ लागतो तेवढा दिसायला पण एकदम ॲट्रॅक्टिव्ह रांगोळ्या असतात. आणि काही व्हिडिओ मी असे बनवलेले आहेत की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवडाभराच्या रांगोळ्या बघायला मिळतील. 7 दिवसांच्या 7 रांगोळ्यासुद्धा अवेलेबल आहेत एका व्हिडिओमध्ये. तर ते व्हिडिओही तुम्ही बघू शकतात, चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या. स्टेन्सिलबद्दल खूप प्रश्न विचारले गेलेत मला, तर त्याचाही आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघा. आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी आपली एकदम 5 मिनटाच्या आत होणारी ही रांगोळी. एकदम कमी रांगोळी धरायची बोटाच्या चिमटीमध्ये, म्हणजे तेव्हा लाईन, ती रेष असते ती एकदम बारीक येते. आणि जर तुम्हाला जाड रेष लागत असेल तर जास्त रांगोळी धरायची. यात तुम्ही पूर्ण कलर पण भरू शकता त्या फुलाला.
मी हाफ भरलेला आहे. तुम्हाला चॅनलवर रोजच नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील, तर तुम्ही अजिबात व्हिडिओ मिस नका करत जाऊ मैत्रिणींनो. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि रांगोळ्या ट्राय करत जा. ही रांगोळी पण तुम्ही देवघरासमोर काढू शकतात, छोटीशी आहे एकदम. आणि अतिशय कमी कलर्समध्ये काढलेले आहे. असे पण नाही की तुमच्याकडे भरपूर कलर पाहिजेत, असं काही नाही आहे. तर कमी कलरमध्येही तुम्ही सुंदर डिझाईन्स काढू शकतात. आणि ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. 3 मोठे मोठे टिपके काढून घेतले आणि त्याला असा आकार देतोय. तर तुम्ही ही रांगोळी जर बघत असाल मैत्रिणींनो, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आला आहात, तर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघताय आणि ट्राय करताय रांगोळ्या. असाच रोजही रांगोळ्या बघत जा आणि तुमच्या दारासमोर ट्राय करत जा. ही रांगोळी तुम्ही देवासमोर काढू शकता. एकदम सोपी आणि छोटीशी आहे, त्यामुळे सांगते. देवघरासमोर कसं छोट्या छोट्या रांगोळ्या छान दिसतात आणि दारासमोर थोड्या मोठ्या काढायला पाहिजेत. मोठ्या म्हणजे आता तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आहेत. आपल्याकडे सर्व प्रकारच्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. मोठ्या पण आहेत, छोट्या पण आहेत. तर येणारे व्हिडिओही नक्की बघत जा मैत्रिणींनो, कारण की त्यातही अशाच सोप्या सोप्या आणि सुंदर सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. आणि प्रत्येक डिझाईन ही नवीनच असणार आहे, जेणेकरून तुम्हालाही नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील. तुम्ही आत्ता जसे व्हिडिओ बघता तसंच वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत जा. तर भेटूया अशाच एका सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांच्या भागामध्ये. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.